मेत्रे सर बहुमोल सखोल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे सही वक्त पे सही काम, बाद में करो सिर्फ आराम सिर्फ आराम. म्हणजे सही वक्त पे सही काम म्हणजे आपण सही वक्तला जर आपण जर काम केलो, योग्य वेळी जर आपण जमीन आपली जर सुपीक करून ठेवलो तर पुढे आरामच राहणार आहे. कारण जमिनीमध्ये रोग होणार नाही आणि आपण आरामच राहणार आहे. म्हणजे आपली बचत होत राहणार आहे. त्याचं म्हणणं असं आहे. म्हणून सही वक्त सही काम, बाद में करो सिर्फ आराम या तत्वानुसार त्यांनी बोलले त्याबद्दल धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे शेतीप्रेमी शेती भक्त योग्य वेळी कशा पद्धतीनं पिकाची उपाययोजना करावी आणि उत्पादन कसं वाढवावं भरघोस यासाठी मार्गदर्शन देण्यासाठी आमच्याकडे जे आमचे सहकारी मित्र एकाच गावचे दोन नाणे त्यांना आम्ही आमंत्रण करतो. ज्ञानेश्वर कोहिले यांनी शेतकऱ्याला मार्गदर्शन करतील. ज्ञानेश्वर कोहिले ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर कोहिले आहेत त्यांनी स्टेजवर यावे. तसेच आमचे खत आणि औषधी ज्या ज्या शेतकऱ्यांनी वापरले आहेत त्या शेतकऱ्यांनी आपल्या कंपनीविषयी जी अस्मिता जिव्हाळा आहे त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी 4 शब्द बोलायचे आहे. तर सर्वप्रथम आम्ही आमंत्रित करत आहोत प्रकाशजी माने सर यांना आमंत्रित करत आहोत. त्यांनी आपल्या शेतकऱ्याला आपली ही शेतकरी सर्व शेतकऱ्याला माझा मानाचा मुलगा आहे. तसे आपले कंपनीचे एम.डी. साहेब पवार साहेबांना माझा मानाचा मुलगा आहे. तसेच आमच्या महाराष्ट्राला जबाबदारी पेलणारे आप्पा साहेब यांना मी मानाचा मुलगा करतो. आमचे मार्गदर्शक मेत्रे साहेब यांना पण मानाचा मुलगा करतो. तसेच आमचे शिंदे साहेब यांना पण मानाचा मुलगा करतो. माझे जेवढे काही सहकारी कोयते साहेब आहेत, रेड्डी आहेत यांना मानाचा मुलगा करतो. सुरवंशी साहेब या इकडे या. सुरवंशी साहेब सर्व शेतकऱ्यांना माझा एवढं सांगणं आहे. मी शेतकरी आहे, स्वतः शेतकरी आहे. मी ज्यावेळेस ह्या क्षेत्रामध्ये येते वेळेस आम्ही शिंदे साहेब भेटले, मित्रे साहेब भेटले हालीमध्ये. मला म्हणले ही घ्या औषध. मी कसं बार काही करणारा माणूस आहे. मी ज्यावेळेस ह्याचं आत्मपरीक्षण आणि शेतीसुद्धा आत्मपरीक्षण भेटलं पाहिजे. शिंदे साहेबांनी म्हणजे बघा मी प्रत्यक्ष शिवणखेडमध्ये गेलो. मला ऊस पण आपल्याला दाखवा म्हणून आहे का. ऊस दाखल्यानंतर मला म्हणलं यांची खात्री पडणार पण दुसऱ्याचं पण दाखवते वाटलं. मग ह्या काही सुधाकरचे हे सुरक्षित यांचा ऊस बघितला. कांडे मोडलो मी यांचे. कांडे किती ऊसाचे ह्या खतामुळं काय परिणाम आहे काय ह्या पाहिजे नाही असं करा. म्हणजे मी मध्ये फडामध्ये गेलो, कांडे मोडलो. किती कांडे आहेत त्याच्यावर काही नाही. 25-28 कांडे होते त्याचे. मी गेल्यानंतर गेल्या वर्षीपासून मी ह्या क्षेत्रामध्ये उतरलो. गेल्या वर्षी मी मूग घेतलो, सोयाबीन घेतलो. याच्यावर खरं सांगतो इमानदारानं माझं सोयाबीन वाळून खट नसताना एकरी माझं 11 क्विंटल सोयाबीन झालं. एकरी 11 6 एकर सोयाबीन होतं माझं. 120 कट्टे काढून मी सोयाबीन. 1 कट्टा 65 किलोचा कट्टा सरासरी तेवढे बॅट येणार. पुन्हा मग ऊस मी गेल्या वर्षी ऊस माझ्याकडे 3 एकर आहे नवीन लावलेला. आणि खोडवा आहे ती 1 दुसऱ्या वर्षाचा आहे. खोडवा 1 एकर. गेल्या वर्षी 3 एकरला ऊस. ह्याच्या म्हणण्याप्रमाणे मी 1 एकरला 3 एकरी 2 बकेट
सुपर आणि हे आणि मिक्सर टोटल मी 3 एकरला प्रयोग केलेला आहे. आता माझा ऊस 28 कांड्यावर आहे. तुम्ही येऊन बघावं. ऊसाची जाडी लांबी जर बघितलं तर 6 इंच आहे. उंची ऊसाचे मधला जे गॅप आहे ना 6 इंच आहे. आणि त्याचा पेरा जे आहे पेराच्या मधलं मध्ये जवळजवळ 2.5 इंचाचा आहे. किती महिन्याचा ऊस आहे तुमचा? माझा आता ऊस आहे माझा 11वा महिना. त्याचप्रमाणे त्याने म्हणल्याप्रमाणे माणसाला कोणते बी शरीर प्रकृती नीट करायला आधी आपण आवडीने एकत्र हो. तसंच ह्या शेतीला काय झालेलं आहे की रासायनिक खत घालून म्हणजे पोत जे आहे पोत खराब झालेली आहे. आणि हे प्रयोग करते वेळेस टप्प्याटप्प्याने हे खात राहते. ह्याला चहा सोडा म्हणून एकदम सुटत नाही. चहा आज 4 कप दूध आलो तर 2 कप 3 कप करायचं. 3 कप केलो 2 कपवर यायचं. 2 कपवर आलं 1 कपवर यायचं. 1 कपवर आली पुरा क्लिअर बंद होते. तसं जमिनीला कसं आहे एकदमच सेंद्रिय जमत नाही. सेंद्रिय घालायचं 75% सेंद्रिय घालायचं 25% रसायन घालायचं. का ह्या जमिनीला आपल्याला आठ राहिलेली आहे. जसं त्याप्रमाणे सर्वांना माझी विनंती आहे सेंद्रिय खताकडे वळावं. हो बरोबर उत्पादन घ्यावं एवढीच माझी विनंती. एवढे 4 शब्द बोलून शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटे. हो शुद्ध जर बीज असलं तर फळ राहणार असतं. त्या प्रकारचे आपल्याला त्याला की सेंद्रिय खत वडील पाटील करून सेंद्रिय खत होती. आणि ह्याच्यामुळे आपण रासायनिक खतामुळं कुणाला काही हो आज बरेच आता मला म्हणा कुणालाही म्हणा सरस रोग होतात तयार. तर सेंद्रिय कशाकडे वळावं एवढं बोलून माझी कळकळीची विनंती आहे. एवढं बोलून मी प्रोग्राम देतो.